Hello friends, welcome to Pharma Study channel with Sapna. Today we will see Social Pharmacy D from first year. In that we will discuss fortification of food from nutrition and health. What is meant by fortification of food? What is the definition? What is the need of fortification of food? And what are the different advantages of food fortification of food? That we will see in detail. Now first we will start with the basic term. What is meant by fortification of food? Fortification is related to the fortify. Fortify means what? To make something stronger or to add extra support. फोर्ट म्हणजे काय, जो काही किल्ला वगैरे असतो त्याच्या भोवती आपण काय करतो, तटबंदी म्हणजे फोर्टिफिकेशन करत असतो. फॉर व्हॉट? टू मेक समथिंग स्ट्रॉंगर. त्याला आणखी स्ट्रॉंग वगैरे बनवण्यासाठी जे काही डिफरंट एनिमीज वगैरे असतात जे आपल्यावरती अटॅक करू शकतात त्यांच्यापासून प्रिव्हेंट करण्यासाठी आपण काय करतो, त्याला स्ट्रॉंगर बनवतो, त्याला आणखी एक्स्ट्रा सपोर्ट प्रोव्हाइड करतो. इन द सेम वे दिस टर्म इज रिलेटेड टू द फोर्टिफिकेशन ऑफ फूड. म्हणजे आपलं जे काही फूड आहे त्या फूडमध्ये आपण काय करतो, एक्स्ट्रा कंटेंट ॲड करतो टू इन्क्रीज इट्स न्यूट्रिशनल व्हॅल्यू. त्याची न्यूट्रिशनल व्हॅल्यू जी आहे ती इन्क्रीज करण्यासाठी, वाढवण्यासाठी आपण एक्स्ट्रा कंटेंट ॲड करतो, ज्याच्यामुळे त्याची न्यूट्रिशनल व्हॅल्यू वाढते आणि जे काही डिफरंट टाईपचे डिफिशियन्सी डिसीजेस असतात त्यापासून आपलं प्रिव्हेन्शन होतं. सो दॅट इज द मेन एम ऑफ द फोर्टिफिकेशन ऑफ फूड. नाव डेज आपल्याला माहिती आहे की जे काही डिफरंट पीपल आहेत सगळ्यांनाच ॲडिक्वेट अमाऊंटमध्ये फूड सप्लाय वगैरे मिळतो असं नाही आहे. त्यामुळे काय होतं, त्यांना ॲडिक्वेट फूड सप्लाय मिळत नाही, व्हरायटी ऑफ फूड्स मिळत नाही आणि त्यामुळे त्यांना जे काही बॉडीसाठी रिक्वायर्ड कंटेंट आहे, न्यूट्रिशनल कंटेंट वगैरे, ते व्यवस्थित फुलफिल होत नाही आणि त्यामुळे त्यांना डिफरंट टाईपचे न्यूट्रिशनल डिफिशियन्सी डिसीजेस होऊ शकतात आणि मालन्यूट्रिशन होतं. सो टू अवॉइड दॅट, ते अवॉइड करण्यासाठी, त्यातनं लवकर रिकवर होण्यासाठी वगैरे फोर्टिफिकेशन ऑफ फूड हा एक सजेस्ट केलेला पॉईंट आहे. सो द डिफिशियन्सीज ऑफ मायक्रोन्यूट्रियन्स इज वन ऑफ द रिझन फॉर न्यूट्रिशन रिलेटेड डिसीजेस. जे काही डिफरंट न्यूट्रिशन रिलेटेड डिसीजेस आहे त्यामध्ये जे काही डिफिशियन्सी होतात मायक्रोन्यूट्रियन्सच्या, विटॅमिन्स डिफिशियन्सी किंवा आयर्न वगैरे डिफिशियन्सीमुळे डिफरंट टाईपचे न्यूट्रिशनल डिसीजेस होतात आणि ते आपण कसं अवॉइड करू शकतो, कसं प्रिव्हेंट करू शकतो, दॅट इज विथ द हेल्प ऑफ द फोर्टिफिकेशन ऑफ फूड. फोर्टिफिकेशन ऑफ फूड करून किंवा आपलं जे काही रेग्युलरचं फूड आहे त्यामधनं एक्स्ट्रा कंटेंट, त्यामधनं जे की न्यूट्रिशनल व्हॅल्यू प्रोव्हाइड करणारे कंटेंट आहेत, मायक्रोन्यूट्रियंट्स आहे, ते आपण त्यामध्ये ॲडिशनली प्रोव्हाइड करू शकतो, ज्याच्यामुळे जे काही मालन्यूट्रिशन आहे किंवा जे काही डिफिशियन्सी डिसीजेस आहेत ते लवकर रिकवर होऊ शकतात किंवा त्यापासनं जे काही ॲडिशनल फूड मटेरियल वगैरे आहे ते त्या पर्सनला भेटू शकतं. सो दॅट इज द मेन एम ऑफ द फोर्टिफिकेशन ऑफ फूड. द बेस्ट वे ऑफ प्रिव्हेंटिंग मायक्रोन्यूट्रियन मालन्यूट्रिशन इज टू हॅव द बॅलन्स डाएट. जर आपण बॅलन्स डाएट वगैरे घेतलं, सगळ्या टाईपचं फूड वगैरे घेतलं, तर आपल्याला डिफरंट टाईपचे डिफिशियन्सी डिसीजेस जे आहे त्यापासून आपलं प्रिव्हेन्शन होऊ शकतं. सगळ्यांनाच हे पॉसिबल नसतं, त्यामुळे ते जे काही रेग्युलरचं फूड घेतात त्यामध्ये आपण हे ॲडेड कंटेंट किंवा जे काही ॲडिशनल सप्लिमेंट आहे फोर्टिफिकेशन ऑफ फूड, ॲडिशनल मायक्रोन्यूट्रियंट्स वगैरे त्यांना प्रोव्हाइड करू शकतो टू अवॉइड द डिफरंट मालन्यूट्रिशन डिसीजेस. Universal access to adequate food and appropriate dietary habit is not so common. जे काही ॲडिक्वेट फूड वगैरे आहेत किंवा ॲप्रोप्रिएट डाएटरी हॅबिट्स वगैरे आहेत ते सगळ्यांना पॉसिबल नसतं. सो टू फुलफिल दॅट रिक्वायरमेंट वी प्रोव्हाइड द फोर्टिफिकेशन ऑफ फूड. नाव वी विल सी द डेफिनेशन ऑफ फोर्टिफिकेशन ऑफ फूड. Fortification means supplying necessary content along with रेग्युलर फूड. जे काही आपलं रेग्युलरचं फूड आहे, जे आपण रेग्युलरली कन्झ्युम करतो, त्याच्यासोबत ॲडिशनल नेसेसरी कंटेंट जे आहेत जे आपण प्रोव्हाइड करतो, दॅट इज कॉल्ड एज अ फोर्टिफिकेशन ऑफ फूड. नेक्स्ट इज द ॲडव्हान्टेजेस. व्हॉट आर द डिफरंट ॲडव्हान्टेजेस ऑफ फोर्टिफिकेशन ऑफ फूड? इट इज एबल टू डिलिव्हर लार्ज सेगमेंट्स ऑफ पॉप्युलेशन विदाउट रिक्वायरिंग रॅडिकल चेंजेस इन फूड कन्झम्पशन. जे काही आपण फूड कन्झ्युम वगैरे करतो त्यामध्ये आपण ॲडिशनली सप्लाय करतो, ॲडिशनली जे काही नेसेसरी कंटेंट आहे ते आपण प्रोव्हाइड करतो आणि त्यामुळे काय होतं, जे काही होल पॉप्युलेशन जे काही आहे, जी काही सगळी पॉप्युलेशन आहे त्या सगळ्यांपर्यंत हे बॅलन्स डाएट आपण प्रोव्हाइड करू शकतो टू अवॉइड द मालन्यूट्रिशन डिसीजेस. नेक्स्ट इज अ लॉस ऑफ मायक्रोन्यूट्रियंट्स इन फूड प्रोसेसिंग. जे काही डिफरंट टाईपचे फूड प्रोसेसिंग वगैरे होतात, आपण पहिले फूड प्रोसेस वगैरे करतो त्यामध्ये जे काही डिफरंट टाईपचे मायक्रोन्यूट्रियंट्स असतात ते मोस्टली लॉस होत असतात. फॉर एक्झाम्पल डिफरंट विटॅमिन्स बी इज ऑल्सो
जे काही डिफरंट टाईपच्या प्रोसेसेस आहेत, फूड प्रोसेसेस, त्यामध्ये विटॅमिन बीचा लॉस होतो. ते अवॉइड करण्यासाठी किंवा रिकवर करण्यासाठी वी प्रोव्हाइड द फोर्टिफिकेशन ऑफ फूड. पण ॲडिशनली विटॅमिन बी त्यामध्ये प्रोव्हाइड करू शकतो, ॲड करू शकतो. नाव वी विल सी व्हाय नीड ऑफ फोर्टिफिकेशन ऑफ फूड. फोर्टिफिकेशन ऑफ फूड जे आहे त्याची गरज काय आहे, दॅट वी विल सी. नियरली 2 बिलियन पीपल इन वर्ल्ड सफर फ्रॉम मायक्रोन्यूट्रिएंट डिफिशियन्सी. वर्ल्डमध्ये अबाउट 2 बिलियन पीपल असे आहेत जे मायक्रोन्यूट्रिएंट डिफिशियन्सीमुळे डिफरंट टाईपचे डिसीजेस हे सफर करतात. इट इज ओनली ड्यू टू द डिफिशियन्सी ऑफ विटॅमिन्स अँड मिनरल. जे काही मायक्रोन्यूट्रिएंट्स आहे, मायक्रोन्यूट्रिएंट्स मीन्स वॉट, द न्यूट्रिएंट्स विच आर रिक्वायर्ड इन स्मॉल क्वांटिटी टू आवर बॉडी. जे काही आपल्या बॉडीचे नॉर्मल फंक्शनिंग करण्यासाठी जे काही न्यूट्रिएंट्स स्मॉल क्वांटिटीमध्ये लागतात, दॅट आर द मायक्रोन्यूट्रिएंट्स. फॉर एक्झाम्पल डिफरंट विटॅमिन्स, मिनरल जे काही आहे, दॅट आर द एक्झाम्पल्स ऑफ मायक्रोन्यूट्रिएंट्स. तर हे जे काही आहे ते कशामुळे होतं, ड्यू टू द पॉवर्टी. जे की लोक पुअर आहेत, जे सफिशियंट अमाऊंटमध्ये ॲडिक्वेट फूड वगैरे घेऊ शकत नाही. लॅक ऑफ ॲक्सेस टू व्हरायटी ऑफ फूड्स. प्लस जे काही व्हरायटी ऑफ फूड्स आहे ज्याच्याबद्दल आपल्याला मायक्रोन्यूट्रिएंट सप्लाय मिळतो ते त्यांना अवेलेबल होऊ शकत नाही. लॅक ऑफ नॉलेज ऑफ ॲप्रोप्रिएट डायटरी प्रॅक्टिसेस. बऱ्याचशा लोकांना कुठलं डाएट वगैरे घ्यायचं किंवा व्हॉट इज द कंपोनेंट ऑफ बॅलन्स डाएट. बॅलन्स डाएट काय असतं, त्यामुळे ते कुठले कंपोनंट्स आपल्या बॉडीला रिक्वायर्ड आहे त्याचं नॉलेज नसतं आणि त्यामुळे डिफरंट टाईपचे जे काही डिफिशियन्सी डिसीजेस आहेत त्यांना ते सफर करावे लागतात. हाय इन्सिडेन्स ऑफ इन्फेक्शियस डिसीजेस. प्लस जे काही डिफरंट टाईपचे इन्फेक्शियस डिसीजेस असतात ते जर झाले तर त्यामुळे पण लॅक ऑफ डिफरंट न्यूट्रिएंट्स किंवा मायक्रोन्यूट्रिएंट्स होऊ शकतात आणि त्यामुळे आपल्याला डिफरंट टाईपचे डिफिशियन्सी डिसीजेस फेस करावे लागू शकतात. सो टू अवॉइड दॅट मायक्रोन्यूट्रिएंट मालन्यूट्रिशन इज अ मेजर प्रॉब्लेम. आणि त्यामुळे काय होतं, जे काही मायक्रोन्यूट्रिएंट मालन्यूट्रिशन आहे हा खूप मेजर प्रॉब्लेम आहे ज्याच्यामुळे सोशिओ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट होत नाही व्यवस्थित आणि जे काही डिफरंट टाईपचे प्रॉब्लेम्स आहेत डिफिशियन्सी डिसीजेसचे ते आपल्याला फेस करावे लागतात. हे सगळं अवॉइड करण्यासाठी प्लस जे काही डिफरंट टाईपचे कंटेंट आहेत, मायक्रो कंटेंट्स आहेत, ते सगळ्यांना प्रोव्हाइड करण्यासाठी इट इज अ नीड ऑफ प्रोव्हाइड द फोर्टिफिकेशन ऑफ फूड. जे काही फूड आहे त्याला आणखी स्ट्रॉंगर करणं गरजेचं आहे. त्यांना आणखी ॲडिशनल सप्लिमेंट प्रोव्हाइड करणं गरजेचं आहे. जे काही रेग्युलरचं फूड आहे त्याच्या थ्रू आपण डिफिशियन्सी ऑफ डिसीजेस ही अवॉइड करू शकतो, प्रिव्हेंट करू शकतो. विल सी इश्यूज रिलेटेड टू फोर्टिफिकेशन ऑफ फूड. फोर्टिफिकेशन्स, फिजिकल कॅरेक्टरिस्टिक, सिलेक्शन अँड यूज विथ स्पेसिफिक फूड व्हेकल्स. जे की तुम्ही मायक्रोन्यूट्रिएंट्स यूज करतात किंवा जे की ॲज अ फोर्टिफिकेशन ऑफ फूड यूज करताय त्यामध्ये त्याचे फिजिकल कॅरेक्टरिस्टिक कसे, कुठल्या टाईपचे व्हेकल वगैरे सिलेक्ट करायचं ज्याच्यामुळे त्या फूडची टेस्ट चेंज होणार नाही किंवा कलर चेंज होणार नाही, त्यामध्ये ड्रास्टिक चेंजेस करायची गरज पडणार नाही. सो दॅट इज ऑल्सो कन्सिडर. इम्प्लिमेंटिंग इफेक्टिव्ह अँड सस्टेनेबल फूड फोर्टिफिकेशन प्रोग्राम. प्लस जे की इफेक्टिव्ह आणि सस्टेनेबल फूड फोर्टिफिकेशन प्रोग्राम आहे त्यामध्ये पण इम्प्रूव्हमेंट वगैरे केली जाते. नाव वी विल मूव्ह टुवर्ड्स नेक्स्ट स्लाइड. ॲडिशन ऑफ मायक्रोन्यूट्रिएंट्स. Which are the different micronutrients are added in the food to make it stronger or to increase its nutritional value? The micronutrients involved in fortification are as follow. First one is the iron, vitamin A, iodine. जे काही डिफरंट टाईपचे आयर्न आहेत, विटॅमिन ए आणि आयोडीन हे सप्लिमेंट्स तुम्ही ॲड करू शकतात ॲज अ मायक्रोन्यूट्रिएंट टू इन्क्रीज द न्यूट्रिशनल व्हॅल्यू ऑफ युअर फूड. आपल्याला माहिती आहे, फॉर एक्झाम्पल जे काही सॉल्ट वगैरे असतं, सॉल्ट इज आयोडीन सॉल्ट वगैरे बरेचसे येतात, दॅट इज अ फोर्टिफिकेशन ऑफ फूड. प्लस जे काही डिफरंट टाईपचे आता कोल्ड ड्रिंक वगैरे असतात त्यामध्ये पण कॅल्शियम वगैरे प्रोव्हाइड केले असतं किंवा विटॅमिन सी ॲडिशनल सप्लिमेंट प्रोव्हाइड केले असते, दॅट इज द फोर्टिफिकेशन ऑफ फूड. म्हणजे तुम्हाला जे काही फूड घेताय तुम्ही त्यातनं तुम्हाला ॲडिशनल मायक्रोन्यूट्रिएंट्स भेटतात ज्याच्यामुळे तुमचं जे काही बॅलन्स डाएट आहे ते मेंटेन राहू शकतो. सो दॅट इज द फोर्टिफिकेशन ऑफ फूड. त्याच्यामुळे तुमच्या फूडची कलर चेंज होत नाही किंवा त्यामध्ये काही ड्रास्टिक चेंजेस करायची गरज पडत नाही, पण तुमच्या बॉडीची रिक्वायरमेंट जी आहे ती फुलफिल होते. दॅट इज द फोर्टिफिकेशन. नेक्स्ट आपण आणखी ॲड करू शकतो त्यामध्ये झिंक, फोलेट, विटॅमिन B12 अँड अदर विटॅमिन्स, विटॅमिन सी, विटॅमिन डी, कॅल्शियम, सेलेनियम अँड फ्लोराईड. दीज आर द डिफरंट micronutrients which can be added to increase your food's balanced diet. Nutritional value is increased due to the addition of micronutrients. So different types of deficiency diseases can be overcome or to be prevented with the help of micronutrients. प्लस जे काही मिल्क वगैरे असतं त्यामध्ये पण विटॅमिन ए जो काही आहे तो ॲड केलेला असतो.
सॉल्टमध्ये आयोडीन ॲड केलेलं असतो, प्लस जे काही डिफरंट आयर्न सप्लिमेंट वगैरे आहेत त्यामध्ये पण ॲडिशनल कंटेंट वगैरे प्रोव्हाइड केलेले असतात. जे की आपलं व्हीट फ्लोअर असतं, आटा असतो, त्यामध्ये पण ॲडिशनल मायक्रोन्यूट्रियंट्स प्रोव्हाइड केले असतात टू एनरिच युअर फूड मटेरियल. आय होप सगळ्यांना ही टर्म कळली असेल. व्हॉट इज द फोर्टिफिकेशन ऑफ फूड, what is the need of fortification of food, and what are the different advantages of fortification of food, and which are the different nutrients are added to increase the additional supplement of your food, increases the nutritional value of your food to avoid the different deficiencies. Thank you students for watching my video. We will meet soon with new video. Please like and share this video. If you are a new member, then subscribe my channel Pharma Study with Sapna and press bell icon for next videos. If you have any suggestion, then give your suggestion in suggestion box. Thank you.